चला, आजचा घटक आपण पाहणार आहोत समास. हा परीक्षेसाठी खूप महत्वाचा घटक आहे आणि खूप सोपा घटक आहे. आता याच्यामध्ये आपण बघूया याची मी कन्सेप्ट, त्याचा विग्रह आणि यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर बघा, समास म्हणजे काय? बघा, समास म्हणजे दोन किंवा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणास समास असे म्हणतात. ओके, दोन किंवा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणास. उदाहरणार्थ बघा, क्रीडेसाठी अंगण. क्रीडेसाठी अंगण हे दोन शब्द एकत्र येऊन त्याच्यापासून शब्द तयार झाला. बघा, क्रीडांगण. आता हा शब्द लक्षात ठेवा, क्रीडा, क्रीडांगण. हे क्रीमध्ये कीची दुसरी वेलांटी आहे, लक्षात ठेवायचं, कारण हे परीक्षेला बऱ्याच वेळा हा शब्द शुद्ध अशुद्ध मध्ये विचारलेला आहे. तर अशा पद्धतीने हा झाला क्रीडेसाठी अंगण, एकत्र येऊन क्रीडांगण शब्द तयार झाला. आणि त्याचा विग्रह, आता विग्रह बघा, हा शब्द क्रीडांगण समास तयार झाला आणि त्याचा विग्रह हा क्रीडेसाठी अंगण अशा पद्धतीचा आहे. सामासिक शब्दाची फोड केली जाते, त्यालाच म्हणायचं समासाचा विग्रह. लक्षात येतं का? बघा, समास म्हणजे एकत्रीकरण आणि विग्रह म्हणजे त्या सामासिक शब्दाची काय होते, फोड होते. उदाहरणार्थ आता यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे इथून पुढे सुरू होतोय तो म्हणजे समासाचे प्रकार. पहिल्यांदा तुम्हाला समास आणि विग्रह समजला असेल. परत एकदा सांगतो, समास म्हणजे एकत्रीकरण आणि विग्रह म्हणजे त्या शब्दांची काय केली जाते, सामासिक शब्दांची फोड केली जाते. आता याच्यामध्ये समासाचे प्रकार बघूया. तीन मुख्य प्रकार आहेत. अव्ययभाव समास, चार प्रकार आहेत, सॉरी. अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तर समासाचे हे चार प्रकार आपण पाहताना याच्यामध्ये बघा, आपण या चार प्रकारामध्ये परत आपण त्याचे उपप्रकार पण पाहणार आहोत. उपप्रकारामध्ये काय येतं बघा, चार प्रकार सांगितलं: अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना एकतर या चार प्रकारामध्ये विचारला जाईल, नसेल तर त्यातल्या उपप्रकारामध्ये विचारला जाईल. त्यामुळं गोंधळ, याच्यात बरेचसे उपप्रकार आहेत, त्यामुळे गोंधळ करायची गरज नाही. मी सांगतो त्या पद्धतीने कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट समजले की आपल्याला डायरेक्ट प्रश्नाची उत्तरं सोडवता येऊ शकतात. मी जी पेढे पाठवलेत त्याच्यावर याच्यावरचे जवळजवळ 50-60-100 प्रश्न आहेत, ते तुम्ही सोडवला की तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आता मी हे सांगत असताना त्याचे काही क्ल्यू सांगतो, ते तुम्ही लक्षात ठेवा. पहिला प्रकार बघूया आपण, अव्ययभाव समास. आता याच्यामध्ये काय बघा, पहिले पद काय असते, महत्वाचे असते, आणि ते पहिले पद क्रिया विशेषणासारखं काम करत असतं. हा क्ल्यू झाला, लक्षात ठेवा. आणि आता मी त्याचे काही शब्द सांगतो. उदाहरणार्थ बघा, याच्यामध्ये पण 2-3 प्रकार आहेत. आ म्हणजे पासून किंवा पर्यंत, यथा म्हणजे प्रमाणे, प्रति म्हणजे प्रत्येक. ओके, आता याचा शब्दांमध्ये कसा वापर होतो बघा. आ जन्म, एकत्र, हा शब्द एकत्रच आहे. आ जन्म म्हणजे त्याचा अर्थ होतो जन्मापासून. यथा न्याय, न्यायाप्रमाणे. प्रतिदिन, प्रत्येक दिवशी. लक्षात आलं का? बघा, आ, यथा, प्रति याचा अर्थ असा होतो आणि सामासिक शब्दामध्ये हे अशा पद्धतीने वापरलं जातं. त्यामुळे हे शब्द आले की लक्षात ठेवायचे ते अव्ययभाव समास. मी शॉर्टमध्ये तुम्हाला प्रत्येकाचे एक एक उदाहरण देतो, सगळे पाठ करायची गरज नाही. याची जर उदाहरणं बघितलं तर जवळजवळ त्याचे 50-60 शब्द आहेत, पण मी तुम्हाला क्ल्यू दिलाय, त्यावरचे शब्द नुसतं वाचायचे, पाठ करायचे नाही. त्यानंतरचा पुढचा प्रकार बघूया. त्यातलाच उपप्रकार आहेत, म्हणजे शब्द फक्त मी सांगतो, ते शब्द तेवढे लक्षात ठेवा. पुढे आहे बघा, बे. बे म्हणजे नाही याचा अर्थ होतो. दर, दर म्हणजे प्रत्येक, दर दिवशी. बेशक, बे शब्द वापरून बघा. गैर, बिन, बिन म्हणजे शिवाय, याचा अर्थ मी पुढे दिलेला आहे. तर हे शब्द आलेत, बे, दर, बेशक, गैर, बिन, हे पण शब्द आले तर तो समजायचा अव्ययभाव समास. मगाशी सांगितलेला यथा त्या पद्धतीनं, आणि हे सुद्धा शब्द आले की. आता याचा अर्थ बघा, सामासिक शब्द आहे बेशक, त्याचा विग्रह शंका न पाहता. बिनचूक, चुकी शिवाय. खूप सोपा आहे बघा. गैरहजर, हजर नसलेला. दर शेकडा, दर म्हणजे मला सांगितलं प्रत्येक, तर प्रत्येक शेकड्याला असा त्याचा अर्थ होतो. ओके. बिन पगारी, पगारा वाचू. लक्षात आलं बघा, एकदम सोपे शब्द आहेत. हे शब्द फक्त वाचायचे, यातलेच शब्द असतात. यातले शब्द आले की समजायचा तो अव्ययभाव समास. अजून आपल्याला 4 प्रकार किंवा शब्द दिलं तर ते इलिमिनेट करायला खूप सोपं जाणार आहे. त्यामुळे हे फक्त काय करा, वाचून घ्या. अशा प्रकारे पहिला प्रकार बघितला आपण, अव्ययभाव समास. लक्षात आला असेल तुमच्या? चला, लक्षात येतं का? बघा, पहिला प्रकार आपण काय बघितला, अव्ययभाव समास बघितला. अव्ययभाव समासामधलं हे शब्द बघितले, आ, यथा, प्रति, हे शब्द पण लक्षात ठेवा, आणि त्याच्यावरून हे शब्द आले होते. त्यानंतर आपण बघणार आहे याच्यामध्ये बे शब्द बघितला बघा, बे, दर, त्या पद्धतीने बेशक, गैर, बिन, हे शब्द आले की, आणि हे शब्द असतात बघा. बेशक म्हणजे त्याचा अर्थ मी इथं दिलेला आहे.
हे शब्द आले की लक्षात ठेवायचा हा सगळा काय आहे, अव्ययभाव समास. आणि अव्ययभाव समासातलं अजून एक तिसरं उदाहरण आहे द्विरक्त होऊन. द्विरक्त म्हणजे काय हो, द्विरक्त होऊन म्हणजे रिपीट होऊन. उदाहरणार्थ बघा जागोजागी, तेच शब्द परत परत आलेले. जागोजागी, गावोगावी, घरोघर, याचा पण अर्थ काय होईल, जागोजागी म्हणजे प्रत्येक जागी. ओके, गावोगावी, गावोगावी म्हणजे प्रत्येक गावी, घरोघरी प्रत्येक घरी, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हे शब्द आलं, पहिल्यांदा 3 प्रकार बघितले आपण. हे शब्द आले की लक्षात ठेवायचा तो अव्ययभाव समास. पाठांतर करायचं नाही, हे क्ल्यू आहेत सांगतो, ते क्ल्यू लक्षात ठेवूनच आपण. आणि जरा सुरुवातीला जड जाईल, हळूहळू जसं सराव होईल तस तसं तुम्हाला हे ओळखायला येतं. एकदम सोपा आणि समास प्रयोग हे अवघड वाटणार आहेत, पण मी सोप्या पद्धतीने तुम्हाला ते एक्सप्लेन करतोय. पहिला अव्ययभाव समासामधले 3 प्रकार सांगितलं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समासामध्ये बरेचसे उपप्रकार आहेत, बऱ्याच जणांना ते हिडेक वाटतं, पण त्याचे मी क्ल्यू देतो. येथून 7 प्रकार दिलेले आहेत. म्हणजे 7 पाठ करायचं का नाही, त्याचं क्ल्यू सांगतो, तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. विभक्ती, अलूक, उपपद, नत्र, कर्मधारय, द्विगु आणि मध्यमपद लोपी. मी मागाशी सांगितलं परत एकदा रिपीट करतो. एक तर तुम्हाला मुख्य प्रकारामध्ये म्हणजे तो अव्ययभाव समास आहे का, तत्पुरुष समास आहे का, द्विगु समास आहे का, किंवा बहुविरी समास आहे का, सॉरी द्विगु नाही, द्वंद्व समास आहे का, एकतर मेन प्रकारावर किंवा एखाद्या प्रकारातल्या उपप्रकारावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे काही गोंधळ करू नका, एकाच वेळी सगळे प्रकार लक्षात ठेवायचं नाही. अव्ययभाव समास बघितला, त्यातले शब्दांचे क्ल्यू दिले. दुसरा प्रकार बघतोय तत्पुरुष समास. अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं होतं, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असून विग्रह करताना विभक्ती प्रत्यय घालावा लागतो. लक्षात ठेवायचं, विग्रह करताना विभक्ती प्रत्यय घालावा लागतो सगळ्या तत्पुरुष समासातल्या प्रकारामध्ये. तर त्याच्यामध्ये एक एक प्रकार बघूया. आता तोंडपाठ तत्पुरुष समासातलं हे आहे. तोंडपाठ अर्थ होतो तोंडाने पाठ. तोंडपाठ करणे म्हणजे तोंडाने पाठ. त्याच्या तोंडाने पाठ असं न म्हणता आपण तोंडपाठ सामासिक शब्द वापरतो. तर इथं ने काय आलाय बघा, ने हा तिथं काय जोडलेला आहे, लक्षात येते का बघा. ने हा विभक्ती प्रत्यय, विभक्ती प्रत्यय आपण याच्या अगोदर पाहिलेले आहेत, नसतील तर ते विभक्ती प्रत्यय पाहून घ्या. आता त्याचे 7 उपप्रकार दिलेले आहेत, फक्त लक्षात ठेवायचं. विभक्ती, आता मी 1 बाय 1 तुम्हाला काय करतो त्याचं स्पष्टीकरण देतोय, तुम्ही लक्षात ठेवू शकताय. आता याच्यामध्ये बघा पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समासामध्ये बघा समासाचा विग्रह करताना विभक्ती प्रत्ययाचा वापर केला, एवढा एकच क्ल्यू लक्षात ठेवायचा, विभक्ती प्रत्ययाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ ईश्वर निर्मित, ईश्वर आणि निर्मित, ने आलं का बघा. शास्त्र शुद्ध, शास्त्राने शुद्ध. सुख प्राप्त, सुखाला प्राप्त. ओके. देवघर, देवासाठी घर. सेवानिवृत्ती, सेवेतून, ऊनहून, पंचमीचा हे आहे बघा. राजवाडा, राजाचा वाडा, शस्तीचा आहे. तर उपप्रकार नाही लक्षात ठेवायचं, फक्त विभक्ती प्रत्यय आहेत आपण बघितलेले आहेत, त्या विभक्ती प्रत्ययावरून ते लक्षात ठेवायचं. घर जावाई, घरातील जावाई, अशा पद्धतीने ह्याचा विग्रह आहे. काही वेळा विग्रह पण विचारला जातो. तर अशा पद्धतीने हा तत्पुरुष समास आहे, त्यातला पहिला प्रकार बघतोय विभक्ती तत्पुरुष समास. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे बघा अलूक तत्पुरुष समास. आता अलूक तत्पुरुष समासामध्ये काय लक्षात ठेवायचं, अलूक तत्पुरुष समासामध्ये अलूक म्हणजे लोप, लोक नाही इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. अलूक म्हणजे लोप न पावणारे किंवा संस्कृत शब्द, हे आहे एवढंच, असंच शब्द लक्षात ठेवा, ह्याला काही डोकं लावायचं नाही. कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, पंकेरूह, युधिष्ठर, अग्रेसर, अशा पद्धतीने संस्कृत शब्द आले तर तो म्हणायचा अलूक तत्पुरुष समास. बघा पहिला अव्ययभाव समास बघितला, दुसरा आपण पाहतोय तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामधला हा दुसरा आपण उपप्रकार पाहणार आहोत. तुम्ही गॅरंटी आहे माझा, एकदा तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ पाहिला, त्याच्यावरचं हे सगळं मी सांगतेले क्ल्यू लक्षात ठेवले आणि एकदा तुमचं रिव्हिजन झालं की तो टॉपिक तुमचा क्लिअरच झाला पाहिजे. परत एकदा दोनदा बघितला की ते त्या टॉपिकवरचे प्रश्न तुमचे ज्या शंका असतील तर येऊन पाहिले की तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. ओके. तर अलूक म्हणजे संस्कृत, एवढं शॉर्टकट लक्षात ठेवायचं, अलूक म्हणजे संस्कृत. ओके. त्यानंतरचा प्रकार पाहतोय आपण पुढचा उपपद तत्पुरुष समास. उपपद तत्पुरुष समासामध्ये काय होतं बघा, क्ल्यू सांगतो त्याचा. दुसरे पद महत्वाचे आहे, ऑब्विसली दुसरे पद महत्वाचे आहे म्हणून तर तो अव्ययभाव समास आहे. आणि दुसरे पद काय असतं, धातू साधित. आपण क्रियापदामध्ये बघितलं बघा, धातू आणि धातू साधित काय तयार होतं. उदाहरणार्थ बसणे बघितलं आपण होतं, बसणे हा काय झालं, धातू साधित आहे, पण याच्यातला मूळ धातू काय आहे, बस. तर बस हा धातू आहे आणि या धातूला आपण जर प्रत्यय जोडला तर ते काय तयार झालं, धातू साधित. दॅट्स इट. ही क्रियापदामधली कन्सेप्ट होती, धातू आणि धातू साधित. इथं बस हा धातू आहे आणि बसणे हे काय आहे, धातू साधित किंवा त्याला कृदंत असं म्हणतात. पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी हे रिपीट केलेलं आहे.
कृदंत. तर मराठी विषय आणि हिंदी विषय सेम आहे, त्यातनं तुमची हिंदीची पण तयारी होऊन जाईल. ओके. तर दुसरे पद महत्वाचं आहे, धातू साधित असते. या समासातील दुसऱ्या पदाला नारा प्रत्यय जोडलेला असतो. हा प्रत्यय असला की लक्षात ठेवायचं ते उपपद तत्पुरुष समास. शक्यतो उपप्रकारामध्ये नाही तर मुख्य प्रकारावर आपल्याला टीईटीला सगळे प्रश्न विचारलेले आहेत. जलद, जल देणारा, नारा प्रत्यय. वारकरी, वारी करणारा. पंकज, चिखलात जन्मणारा. पंकज शब्द आहे, लक्षात ठेवा. शेतकरी, शेती करणारा. नारा प्रत्यय जोडलेला सगळ्याला. खग, आकाशात गमन करणारा. म्हणजे नारा प्रत्यय जोडून त्याचा काय होतो, विग्रह होतो. असा त्याचा थोडक्यात आणि सोपा अर्थ आहे. दुसरा प्रकार बघितला उपपद तत्पुरुष समास. ओके. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे बघा, आपण तत्पुरुष समासातलेच उपप्रकार पाहत आहोत. ओके. तर त्याच्यामध्ये बघा नत्र तत्पुरुष समास. पुढचा प्रकार येतो नत्र. नत्र म्हणजे काय हो, नकार दर्शक शब्द. नत्र म्हणजे नकार. आणि याच्यामध्ये तत्पुरुष समासातील हे जर आलं अन, ना, बे, नी, गैर, अन यासारखे नकारार्थी उपसर्ग आहेत, लक्षात ठेवा. उपसर्ग म्हणजे आधी, प्रत्यय म्हणजे नंतर, लक्षात ठेवा. उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्द पाहणार आहोत, त्यातला हा उपसर्ग आहे. बघा हे शब्द आलेत, यानं सुरुवात झाली तर त्याला म्हणायचं नत्र तत्पुरुष समास. अगदी इझिली तुम्ही सांगू शकताय. अपुरा, पुरा नसलेला. निर्मल, निर्बल, सॉरी निर्मल नाही ते, निर्बल, बल नसलेला. अमर, मरण नसलेला. नापसंत, हे बघा सगळे शब्द. नापसंत, पसंत नसलेला. अयोग्य, योग्य नसलेला. बेकायदा, कायदेशीर नसलेले. निरोगी, निरोगी म्हणजे काय हो, रोगी नसलेला. नापास, पास नसलेला. अहिंसा, हिंसा नसलेला. झाले. मग असे जे मी क्ल्यू दिले ते क्ल्यू हे बघा, हे जर शब्द आले तर लक्षात ठेवायचं तो नत्र तत्पुरुष समास आहे. नकारार्थी शब्द. आता एकाच वेळी सगळे शब्द येत नाहीत आपल्याला, 4 पर्याय असतात, त्यामुळे इलिमिनेट आपल्याला करता येतं. त्यामुळं बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत, सर एवढं सगळं कसं लक्षात ठेवायचं, एकाच वेळी कसं लक्षात ठेवायचं, नाही. तर आपल्याला प्रश्न आल्यानंतर इलिमिनेशन मेथड वापरायची आणि ऍक्युरेट यातलं आपण उत्तर काढू शकतो. ओके. त्यानंतरचा आपण पुढचा टॉपिक पाहतोय नत्र तत्पुरुष, आणि त्यातलाच पुढचा प्रकार आहे कर्मधारय तत्पुरुष समास. याची पीडीएफ पण मी नंतर ग्रुपवर शेअर करेन. ही पीडीएफ जरी एवढी बघितली तर तुम्हाला हे शॉर्टमध्ये करून दिलेले आहे. बघा कर्मधारय तत्पुरुष समासामध्ये काय होतं बघा, ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात त्याला, म्हणजेच समानाधिकरण असून ते प्रथमा विभक्तीत असते आणि विग्रह करून केलेल्या दोन्ही पदांना. चला तर आज बघणार आहे आपण कर्मधारय तत्पुरुष समास. याच्यामध्ये काय होतं बघा, तत्पुरुष समासातला हा 5वा प्रकार आहे. ज्या समासातील दोन्ही पद एकाच विभक्तीत असतात. हा क्ल्यू लक्षात ठेवायचा. एकाच विभक्तीत म्हणजे समानाधिकरण असून ते प्रथमा विभक्तीत असतात. प्रथमा विभक्ती म्हणजे त्यांना कुठलाही प्रत्यय नसतो. प्रथमा विभक्तीमध्ये कुठलाही प्रत्यय नसतो, आपण त्या विभक्तीमध्ये बघितलेलं आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया. तर प्रथमाला एक वचन आणि अनेक वचन मध्ये कुठलाही प्रत्यय नसतो. उदाहरण बघूया. पुढे आहे विग्रह करून केलेल्या दोन्ही पदांना प्रत्यय नसतो, म्हणजे प्रथमामध्ये असतात. उदाहरणार्थ तपोधन, तप हेच धन. बघा कुठलाही प्रत्यय नाही, म्हणजे ती प्रथमा विभक्ती आहे. महर्षी, महान असा ऋषी. भारत माता, भारत हीच माता. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. रामाला आपण म्हणतो पुरुषोत्तम, तर उत्तम असा पुरुष. अशा पद्धतीने हे काय झालेलं आहे बघा, दोन्हीही एकाच विभक्ती म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये आहेत. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. महात्मा, महान असा आत्मा. कमलनयन, कमलासारखे नयन किंवा डोळे आपण म्हणूया त्याला. त्यानंतर बघा देशांतर, देशांतर म्हणजे अन्य असा देश. देशांतर, अन्य असा देश. पांढरा शुभ्र, पांढरा असे शुभ्र. अशा पद्धतीने हे सगळे जे आहेत ते कशामध्ये येतात बघा, हे सगळे जे आहेत उदाहरणं आपण आतापर्यंत बघितली तर ही कर्मधारय तत्पुरुष समासामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये प्रथमा म्हणजे कुठलाही त्यांना विभक्ती प्रत्यय लागलेला नसतो. एवढंच याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आहे बघा द्विगु. द्विगु म्हणजे डायरेक्ट समजायचं, हा ओळखायला एकदम सोपा. द्विगु समास म्हणजे त्याच्यामध्ये काय असते, पहिले पद ही संख्या असते. पहिली पद काय असते, संख्या असते. उदाहरण बघा त्रिमूर्ती, 3 मूर्तींचा समूह. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. बारबाही, 12 बाहींचा समूह. पंचार्थी, 5 आरत्यांचा समूह. म्हणजे द्विगु समास ओळखायला एकदम सोपा. त्याच्यामध्ये काय असतं, संख्या असतात, एवढं लक्षात ठेवा. नवरात्र, नवरात्रींचा समूह. चातुर्मास, 4 मासांचा समूह. नवग्रह, 9 ग्रहांचा समूह. दॅट्स इट. तर अशा पद्धतीने द्विगु समास, तत्पुरुष समासातला 6वा प्रकार द्विगु समास. द्विगु म्हणजे संख्या असेल तर त्याला ओळखायचं ते द्विगु समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचं आहे बघा, हे तर एकदम सोपं आहे. मध्यम पदलोपी तत्पुरुष समास, 7वा प्रकार आहे बघा, मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. याच्यामध्ये बघा
समासामधील काही पदे, समासामधली मधली पदे काय झालेली असतात, लोप पावलेले असतात. एकच उदाहरण लक्षात ठेवायचं, बटाटे वडा म्हणजे काय हो, बटाटे घालून केलेला वडा. मधली पद लोप पावलीत आणि त्यापासून मध्यम पद लोपी, म्हणून त्याचं नाव आहे मध्यम पद लोपी तत्पुरुष समास. साखर भात, साखर घालून केलेला भात. वांगी भात, वांगी घालून केलेला भात. कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे. दॅट्स इट. एवढ्या सोप्या पद्धतीनं आपण काय पाहिलेलं आहे. थोडक्यात मी तुम्हाला त्याचे क्ल्यू पण सांगतो आणि ही पीडीएफ जरासं वारंवार वाचून काढा, म्हणजे तुम्हाला हे 7 प्रकार आहेत. शक्यतो उपप्रकारावर प्रश्न नाहीत, तर सगळे प्रश्न हे आपले कशावर आहेत लक्षात ठेवायचे, हे मेन प्रकारावर आहेत. अशा पद्धतीने विभक्तीमध्ये विभक्ती असते, अलुक म्हणजे संस्कृत, उपपद म्हणजे त्याच्यामध्ये काय बघितलं आपण, उपपद तत्पुरुष समासामध्ये एकच म्हणतं. नत्र म्हणजे नाही, कर्मधारेमध्ये द्विगुमध्ये संख्या, कर्मधारेमध्ये प्रथमामध्ये हे असतं आणि मध्यम पद लोपी म्हणजे मधली पद काय झालेलं असतं, लोप पावलेलं असतं. उपपदेमध्ये बघा काय सांगितलं मी, उपपदामध्ये उपपदामध्ये काय आहे, धातू साधितपासून बनलेलं असतं आणि त्याला नारा प्रत्यय असतं. असा एक एक क्लू लक्षात ठेवला की तुमच्या एकदम समजायला सोपं जाईल. आणि मी हे थोडे शब्द उदाहरणं दाखल दिलेले आहेत, याच्यापेक्षा भरपूर शब्द आपल्या पुस्तकामध्ये आहेत, ते तुम्ही फक्त वाचून काढा. अशा पद्धतीने क्लू लक्षात ठेवले तर आपल्याला हा प्रकार समजायला सोपा जाईल. आता पहिला प्रकार बघितला आपण, पहिला प्रकार बघितला अव्ययभाव समास, दुसरा प्रकार तत्पुरुष समास, तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये काय होतं बघा, दोन्हीही पदे महत्वाचे असतात. समासाचा विग्रह करताना आणि, व, अथवा, किंवा यांचा काय केला जातो, उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो. एकदम सोपा द्वंद्व समास आहे. त्यामुळे 4 प्रकारामध्ये ओळखायला 4 पर्याय दिलेले असतात, ओळखायला खूप सोपं असतं. द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत बघा, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समहार द्वंद्व. आता द्वंद्व समासामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, आणि व हा एक भाग आहे, अथवा किंवा हा भाग आहे, आणि तिसरा समहार द्वंद्व, ते बघूया आपण वन बाय वन. द्वंद्व समासामध्ये काय होतं बघा, इतरेतर द्वंद्व म्हणजे आणि वन काय केलं जातं, जोडलं जातं. या आणि व यांचा वापर करतात. उदाहरणार्थ राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. आई बाबा, आई आणि बाबा. बाप लेक, बाप आणि लेक. इतरेतर द्वंद्व म्हणायचं, आणि व जोडून ते एकत्र केलं जातं. दुसरं वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व म्हणजे काय होतं बघा, वैकल्पिक द्वंद्व मध्ये हे किंवा ते असा त्याचा अर्थ केला जातो. उदाहरणार्थ बघा, किंवा अथवा वा यांचा वापर केला जातो. 1-2, 1 किंवा 2 असं म्हणतो ना त्याला. पास नापास, पास किंवा नापास. सुख दुःख, सुख किंवा दुःख. मागे पुढे, मागे किंवा पुढे, म्हणजे इथं विकल्प दिला जातो, लक्षात ठेवा. वर खाली, वर किंवा खाली. देव दानव, देव किंवा दानव. मगाशी बघितलं ते काय सांगितलं तुम्हाला मी, इतरेतर द्वंद्व मध्ये आणि वचा वापर करून जोडलं जातं. वैकल्पिक द्वंद्व मध्ये विकल्प दिला जातो, हे किंवा ते. आणि तिसरा प्रकार आहे समहार द्वंद्व. समहार द्वंद्व मध्ये काय केलं जातं बघा, समहार द्वंद्व मध्ये तुम्हाला ज्या समासातील पदाचा विग्रह करताना त्या पदाबरोबर इतर पदार्थांचा सुद्धा त्याच्यामध्ये काय केला जातो, समावेश केला जातो, त्याला म्हणणार आहोत आपण समहार द्वंद्व. उदाहरणार्थ चहा पाणी, चहा पाणी व नाश्त्याचे पदार्थ. चला आपण चहा पाण्याला जाऊया असं म्हणतो, तेव्हा चहा पाणी आणि इतर सुद्धा नाश्त्याचे पदार्थ त्याच्यामध्ये समावेश होतात. भाजीपाला, भाजीपाला म्हणजे फक्त भाजी आणि पालाच नाही, तर त्याच्याबरोबर भाजीपाला म्हणले की मिरची, कोथिंबीर यासारख्या सगळ्या शब्दांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. तर भाजीपाला, गुरे वासरे, हळदी कुंकू वगैरे, पुरी भाजी, तर त्याच्यामध्ये इतर पदार्थांचा सुद्धा समावेश होतो. माणिक मोती, हिरे, पाचू या सगळ्यांचा समावेश होतो, म्हणून त्याला आपण समहार द्वंद्व म्हणणार आहोत. अशा पद्धतीनं आपण द्वंद्व समासाचे 3 प्रकार बघितले, इतरेतर आणि व, त्यानंतर दुसरा प्रकार बघितला वैकल्पिक किंवा अथवा, तिसरा प्रकार समहार द्वंद्व बघितलेला आहे. इथं आपला तिसरा प्रकार संपलेला आहे. त्यानंतर चौथा प्रकार मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. चौथा प्रकार तर ओळखायला एकदम सोपं, त्याला बहुव्रीही समास असं आपण म्हणणार आहोत. बघा, बहुव्रीही समास एकदम सोपा. या समासातील दोन्ही पदे महत्वाची नसून त्या पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला आपण बहुव्रीही समास असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा, पितांबरचा शब्दाचा विग्रह केला तर त्याचा अर्थ काय होतो बघा, पिवळे आहे अंबर ज्याचे असा तो कोण येतो, विष्णू. म्हणजे तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याच्यामध्ये तो शब्द दडलेला नाही. अशा पद्धतीने तिसऱ्या पदाचा बोध होतो, तो म्हणजे बहुव्रीही समास, आणि ते ओळखायला सगळ्यात सोपा आहे. त्याचे पण 2-3 उपप्रकार आहेत, ते आपण इथं पाहूया. पहिला प्रकार येतो बघा, विभक्ती तत्पुरुष समास. आता याच्यामध्ये काय होतं बघा, विभक्ती म्हणजे मगाशी सांगितलं तसं विभक्ती त्याच्यामध्ये येते. प्राप्त धन, प्राप्त आहे धन ज्याला असा तो, इथं विभक्ती आलेली आहे.
बघा त्याचा विग्रह वेगळ्या पद्धतीने होतो. मगाशी पाहिलेले 3 प्रकार वेगळे होते आणि याचा विग्रह वेगळ्या पद्धतीने होतो. प्राप्त धन म्हणजे प्राप्त आहे धन ज्याला असा तो. भक्त प्रिय, भक्त आहे प्रिय ज्याला, विभक्ती जोडलेली आहे म्हणून त्याला विभक्ती बहुव्रीही समास असं म्हटलेलं आहे. लंबोदर, लंब आहे उदर, उदर म्हणजे पोट, ज्याचे असा तो. असा कोण आहे तो? असा तो आहे गणपती किंवा आपण गणेश म्हणतो त्याला. भक्त प्रिय प्रल्हाद म्हणला होता. तर याच्यामध्ये तो तिसऱ्याच पदाचा बोध होतो म्हणून याच्यात ते दिसत नाही म्हणून त्याला म्हणायचं बहुव्रीही समास. आणि त्यातला पहिला प्रकार विभक्ती बहुव्रीही समास. पद्मनाथ, पद्म आहे नाभीत असा तो. नीळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो, ज्याला आपण शंकर किंवा पद्मनाभ विष्णू असं त्याला आपण म्हणतो. अशा पद्धतीने हे बहुव्रीही समास त्या तिन्हीपेक्षा वेगळा आणि ओळखायला सगळ्यात सोपा आणि त्याचा प्रकार आहे विभक्ती बहुव्रीही समास. उपप्रकारावर शक्यतो प्रश्न विचारलेले आहेत, मेन प्रकारावरच विचारतात, तरी सुद्धा प्रकार करून ठेवा जेणेकरून विचारलं तर आपल्याला उत्तर देता आला पाहिजे. पहिला विभक्ती बहुव्रीही समास, दुसरा आहे सहबहुव्रीही समास. थोडक्यात मी सह लिहिलंय. या समासाच्या सामासिक शब्दाचा उपसर्ग, उपसर्ग म्हणजे अगोदर आणि प्रत्यय म्हणजे नंतर, हे पण महत्वाचं आहे. सह किंवा स असे शब्द आलं की लक्षात ठेवायचा तो बहुव्रीही समास आहे आणि सहबहुव्रीही समास. उदाहरणार्थ बघा इथं सगळ्यांच्या मध्ये स आलेले दिसते का बघा. सगळ्यांच्या मध्ये स आले. सादर, सवर्ण, सफल, सबल, सानंद. आणि याचा अर्थ होतो सादर आदराने सहित असा तो, सवर्ण वर्णासहित असा तो, सफल फलाने सहित असा तो, सबल बलाने सहित असा तो, सानंद आनंदाने सहित असा तो. अशा पद्धतीनं हा सहबहुव्रीही समास आहे. त्यात अवघड असं काही नाही, फक्त त्याचे क्ल्यू लक्षात ठेवा. मी सांगितलेलं रिपीट करा, तुम्हाला समजून जाईल. आणि नंतरचा आहे नत्र बहुव्रीही समास. पहिल्यांदा ओळखताना मुख्य प्रकार ओळखायचा आणि मग त्याच्या उपप्रकारामध्ये जायचं. नत्र मध्ये नकार असतो. उदाहरणार्थ बघा अ, न, नी असे नकारदर्शक उपसर्ग असले तर त्याला म्हणायचं नत्र बहुव्रीही समास. बघा नीरस, नाही रस ज्यात ते, काव्य, नीरस काव्य म्हणतो बघा. अनादी, नाही आदी ज्याला असा तो, अनादी म्हणतो. त्यानंतर बघा अनंत, अनंत म्हणजे बघा नाही अंत ज्याला असा तो, त्याला आपण अनंत म्हणतो ना. नाही अंत ज्याला तो परमेश्वर. अखंड, नाही खंड ज्याला असा तो, अखंड म्हणतो त्याला. अभंग, तुकारामाचे अभंग, नाही भंग ज्याला असे ते अभंग असं म्हणतो. आणि सगळ्यात शेवटचा प्रकार आहे प्रादिबहुव्रीही समास. आताचा बघितला नत्र बहुव्रीही आणि शेवटचा प्रकार आपण बघूया प्रादिबहुव्रीही. ज्या बहुव्रीही सामासिक शब्दाला प्र, परा, अप, दूर याचे उदाहरण काही थोडीच आहेत. सु, वी अशी उपसर्ग लावलेले असतात, त्याला म्हणायचं प्रादिबहुव्रीही समास. उदाहरणार्थ बघा सुमंगल, दुर्गुणी, निर्धन, प्रबळ, निर्गुण, सुलोचना आणि प्राप्त. अशा प्रकारे हे सगळे शब्द वापरलेत म्हणून त्याला आपण म्हणणार आहे प्रादिबहुव्रीही समास. अशा पद्धतीने समास आपण सगळे प्रकार पाहिलेले आहेत. हे तुमच्या नंतर हे सगळे बघा. परत एकदा मी रिवाइज करतो. इथं पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास, त्याचे क्ल्यू पण मी सांगितलेला प्रथम पद महत्वाचा आहे. दुसरा आहे तो म्हणजे तत्पुरुष समास. त्याचे 7 प्रकार आहेत. याचे पण मी 3 उपप्रकार शब्दानुसार सांगितलेले आहेत. याचे 7 उपप्रकार येतात. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, त्यानंतरचा प्रकार द्वंद्व समास. द्वंद्व मध्ये सुद्धा 3 प्रकार येतात. आणि लास्ट वन बघितला आपण हा बहुव्रीही समास. बहुव्रीही समासामध्ये सुद्धा 4 प्रकार येतात. बहुव्रीही समासाचे 4 प्रकार येतात. तर हा टॉपिक परीक्षेसाठी इथं पण महत्वाचा आहे आणि हिंदीमध्ये पण महत्वाचा आहे. 90% किंवा 80% म्हणा, मराठी आणि हिंदी सिलेबस सेम आहे. मराठीचा व्यवस्थित अभ्यास झाला तर हिंदीचं पण परफेक्ट होईल. 4 दिवसानंतर आपण हिंदीची पण बॅच या ठिकाणी सुरू करीत आहोत. अशा पद्धतीने आपला हा टॉपिक समास हा टॉपिक आजचा इथं संपलेला आहे. आणि नंतर तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. धन्यवाद.